नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 7च्या सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघूयात राज्यासह देशविदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 128वी जयंती आणि याच निमित्त दादर चैत्यभूमी इथे महापालिकेतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. जयंतीनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी चैत्यभूमीला भेट देत असतात. काल कोकणसह अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईमध्येही रात्री 9च्या सुमारास काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली, तर करीरोड, चिंचपोकळी, ताडदेवसह काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. तर पाऊस पडला असला तरी मुंबईमध्ये शनिवारी तापमान एप्रिलच्या सरासरी कमाल तापमानापेक्षा 3.7 अंशांनी अधिक होतं. सांताक्रूज इथे 36.3 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. हे तापमान 3 वर्षांमधील एप्रिलमधील सर्वात जास्त कमाल तापमान आहे. रविवारी कमाल तापमान 24 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मुंबईकरांना दिलासा देणारा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील एकूण 5 ब्लॉक रेल्वेने रद्द केलेत आणि त्यासाठी अपरिहार्यतेचं कारण देण्यात आलं आहे. डोंबिवलीमधल्या श्रीजी लाईफस्टाईल एम्ब्रॉयडरी कापड कंपनीला रात्री 10:30च्या सुमारास आग लागली. या कापड कंपनीतील कर्मचाऱ्यांना मात्र बाहेर काढण्यात यश आलंय. भिवंडीमध्ये तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनाळे इथे पाईपलाईन रोडवर 25 ते 30 वर्षीय वयोगटातील अनोळखी महिलेचा मृतदेह आढळलाय. या महिलेच्या अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार झाले. भिवंडीमध्ये ठाणे रोडवरील काल्हेर भागात रात्रीच्या सुमारास 2 मोबाईलच्या दुकानात चोरीची घटना समोर आली आहे. दोन्ही दुकानातील चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सायन पनवेल मार्गावर तुर्भे इथे सुरू असलेल्या कामांमुळे वाहतुकीत बदल करण्यात आलाय आणि त्यानुसार सीबीडीकडून वाशीकडे येणाऱ्या वाहनांना एलपी इथून प्रवेश बंदी करण्यात आली आहे. देशातील सर्वाधिक व्यस्त विमानतळ अशी ख्याती असतानाही मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रवासी संख्या धोक्यात आली आहे. वर्षभरात त्यामध्ये फक्त 0.82% इतकीच वाढ झाली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रकल्पपूर्व कामं अंतिम टप्प्यात आली आहेत. विशेषतः या प्रकल्पाच्या मार्गात प्रमुख अडथळा असलेल्या उल्वे नदीचा प्रवाह बदलण्याची प्रक्रिया देखील गतिमान करण्यात आली आहे. रेराकडे नोंदणी झालेल्या एकूण गृहनिर्माण प्रकल्पांपैकी राज्यभरात तब्बल 80% प्रकल्प अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. सुमारे 20,000 प्रकल्पांपैकी 16,000पेक्षा जास्त प्रकल्प कधी पूर्ण होणार याकडे ग्राहकांचं लक्ष लागलंय. आंबोली घाटातून अवजड वाहतुकीस बंदीच्या प्रस्तावाला जिल्हा प्रशासनानं मान्यता दिली आहे. घाटातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असल्यानं घाटातील पूर्वेच्या भागातील पूल धोकादायक बनला आणि त्यामुळे पुढचा आदेश येईपर्यंत ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. सेना भाजपला राम मंदिर बांधण्याची सद्बुद्धी मिळावी याकरता उल्हासनगरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी रामाची महाआरती केली. रामनवमीचं औचित्य साधत ही आरती करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांनी भांडूपच्या ड्रीम्स मॉलमध्ये सुरू असणाऱ्या बनावट कॉल सेंटरवर छापा टाकून 8 जणांना अटक केली आहे. या टोळीनं कॉल सेंटरच्या माध्यमातून बजाज अलायन्स, रिलायन्स सर्व्हिसेस आणि इतर कर्ज देणाऱ्या कंपन्यांच्या नावानं राज्यातील अनेकांना गंडा घातलाय. अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या सराईत नायजेरियन आणि सिरियन नागरिकांना पकडण्यात नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला यश आलंय. डायलो इलियासू आणि बा फुबेट अशी या दोघांची नावं आहेत. कल्याण लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारासाठी अंबरनाथ शहरात ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आलेत. मात्र आता या बॅनर्सवर काँग्रेस राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांचाही फोटो टाकण्यात आला आहे. मुंबईमध्ये ताडदेव परिसरात वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली आहे. ताडदेव परिसरात पोलीस नाईक सानप हे कर्तव्यावर होते आणि त्याचवेळी नो एंट्रीमध्ये येणाऱ्या वाहनाला रोखल्यानं वाहनातील बाप लेकानं त्यांना धक्काबुक्की करत मारहाण केली आहे. ठाणे ते मुंब्रा मार्गावरील नव्या रेल्वे पुलाचा आधार घेत काही तरुण टिकटॉक व्हिडिओ चित्रित करत होते आणि त्याचवेळी आरपीएफच्या जवानांनी छापा मारून दोघांना ताब्यात घेतलं. मुंबईची ओळख असलेले मुंबईचे डबेवाले उद्यापासून म्हणजे सोमवार 15 एप्रिलपासून 6 दिवसांच्या रजेवर आहेत. 15 ते 20 एप्रिलपर्यंतच्या 6 दिवसांच्या कालावधीत मुंबईतील सर्व डबेवाले आपापल्या गावांमधील यात्रांमध्ये सहभागी होणार आहेत.
कुख्यात डॉन डी.के. राव सत्र न्यायालयात आला असताना त्यानं अनिल पाटील या व्यक्तीच्या श्रीमुखात भडकावली। यानंतर रावच्या साथीदारांनी पाटील याला बेदम मारहाण केली। राव याच्या विरोधात अनिल पाटील यांनी घाबरून कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्यानं 10% पाणी कपात करण्यात आली आहे। 7ही तलावांमध्ये मिळून सुमारे 4 लाख दशलक्ष लिटर म्हणजेच 25% पाणीसाठा जमा आहे। या पाण्यावर सुमारे 100 दिवस म्हणजेच जूनपर्यंत पुरवठा करणं शक्य आहे। राज्यातील अनेक धरणांमधील पाणीसाठा कमालीचा घटला आहे। मराठवाड्यात 2304 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय, तर विदर्भातही मोठ्या प्रमाणात बऱ्याच गावांमध्ये टँकरचा वापर करून पाणी पुरवलं जात आहे। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या 4 धरणांमध्ये मिळून एकूण केवळ 9 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला। त्यामुळे पावसाळ्यापर्यंत शहरासाठी पुरेसा पाणीसाठा नसल्याचं जलसंपदा विभागाकडील आकडेवारीवरून स्पष्ट झालंय। मराठवाड्यातील धरणांमध्ये अवघा 1% पाणीसाठा शिल्लक असून अन्य विभागातही पाणी पातळी धरणांचा तळ गाठू लागली आणि त्यामुळे येत्या काळात पाणी प्रश्न आणखीनच उग्र होण्याची दाट शक्यता आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागानं उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन गाड्यांव्यतिरिक्त अधिकच्या जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलंय आणि त्यानुसार 11 एप्रिल ते 15 जून पर्यंत विभागातील 13 डेपोंमधून दररोज 125 ते 150 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत। नांदेडमधल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे। मनसे म्हणजे मतदार नसलेली सेना आणि आता उमेदवार नसलेली सेना असल्याचा टोला त्यांनी लगावलाय। पुण्याचे पालकमंत्री आणि लोकसभेचे भाजप उमेदवार गिरीश बापट यांनी तुळशीबाग राम मंदिराला भेट दिली। यावेळी बापटांनी पाणी कपातीवर विरोधकांनी केलेले आरोप फेटाळून लावलेत। काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली। ही भेट अनपेक्षित असल्याचं काँग्रेसच्या वतीनं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेसाठी मोदींची गरज असल्याचं मत मांडलं होतं आणि त्याचा चांगलाच समाचार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी घेतलाय। शांततेसाठी तुम्ही इतके दिवस का गप्प होता असा सवाल त्यांनी विचारलाय। बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली। यावेळी उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला। बीडमधल्या जाहीर सभेत पंकजा मुंडेंनी मेटेंवर टीका केली आहे। मुख्यमंत्री साहेब, तुम्ही पण आपलं तोंड खराब करून घेऊ नये। साहेब, आपण पण राज्याचे मुख्यमंत्री आहात, कोणाचीही नावं घेऊन आपलं तोंड खराब करून घेऊ नका असा टोला त्यांनी लगावला। मेटेंना मंत्री व्हायचं असेल तर मेटेंनी बीडमधील निर्णय बदलावा असा सल्ला रामदास आठवले यांनी विनायक मेटेंना दिलाय। तर आपल्या खास शैलीत त्यांनी चारोळी करत मेटेंवर टीका केली आहे। खासदारकीच्या क्षेत्रात फिल्मी गाण्यांचे आणि फिल्मी डायलॉगची क्रेज आली आहे असं बोलत आदित्य ठाकरे यांनी साताऱ्याचे खासदार उदयनराजेंची खिल्ली उडवली आहे। अमेरिका आणि इस्रायल नंतर 3रा क्रमांक भारताचा आहे, जो की आतंकवाद्यांच्या घरात घुसून धडा शिकवतो असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर तालुक्यातल्या मुरुड इथे आयोजित एका जाहीर सभेत केलं आहे। उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तळडवळे या गावातील दिलीप ढवळे या शेतकऱ्यांना फसवणूक झाल्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। घटनास्थळी जप्त केलेल्या सुसाईड नोटमध्ये शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या नावाचा उल्लेख असल्यानं खळबळ उडाली आहे। तर अविवाहितांच्या अनेक समस्या आहेत, त्यामुळे अविवाहित वर्गाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पार्थला संसदेत पाठवा असं काहीसं अजब आणि मिश्किल आवाहन करत अजित पवारांनी तरुणांना साथ घालण्याचा प्रयत्न केलाय। पिंपरी चिंचवडच्या पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये ते बोलत होते। पवार साहेब माझ्या प्रचाराला येणार म्हटल्यावर आमच्या भावाभावामध्ये भांडणच झाली, पण पवार साहेबांचं माझ्यावर प्रेम आहे। पवार साहेब आले, आता मी निवडून येणार असा विश्वास वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी केलाय। रायगड लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या गुहागरमधील प्रचार सभेत राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणाच्या दरम्यान पावसानं जोरदार हजेरी लावली। यामुळे शरद पवार यांना भाषण केवळ 5 मिनिटांमध्येच संपवावं लागलं। जळगावमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोदींवर जोरदार टीका केली। स्वतः मर्सिडीज कारमधून फिरणाऱ्या मोदींनी चौकीदाराच्या पगारात घर चालवून बघा असा सल्ला देखील यावेळी भुजबळ यांनी दिलाय। साताऱ्यातल्या युतीच्या सभेत उमेदवार नरेंद्र पाटील यांनी उदयनराजे भोसले यांना खुलं आव्हान दिलंय।
धमकीला घाबरायचं नाही. तुमच्या हातात मोबाईल आहे ना, तुम्ही मर्द मराठे आहात ना, मग रेकॉर्डिंग करा. तुमच्यात दम नसेल तर सांगा, आम्ही तिकडे येतो असं नाव न घेता उदयनराजेंवर त्यांनी निशाणा साधलाय. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यावर पोलीस कारवाई करायला टाळाटाळ करत असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय. पोलीस कारवाई करत नसल्यानं ही हुकुमशाही आहे का असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय. नाशिकच्या काळाराम मंदिरात भक्तांसोबतच उमेदवारही या ठिकाणी पोहोचले होते. प्रचार सोडून सगळेच उमेदवार श्रीरामांच्या चरणी लीन झाल्याचं बघायला मिळालं. युतीचे उमेदवार हेमंत गोडसे, आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ आणि भाजप बंडखोर उमेदवार माणिकराव कोकाटे हे सगळेच रामजन्म उत्सवानिमित्त या ठिकाणी सहभागी झाल्याचं बघायला मिळालं. मुंबईतल्या दक्षिण मध्य मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार राहुल शेवाळे आणि आघाडीचे एकनाथ गायकवाड यांच्यात सरळ लढत होतीये. राहुल शेवाळे प्रचार रॅलीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. तर मानखुर्द ते ट्रॉम्बे अशी रॅली काढण्यात आली होती. यावेळी ईशान्य मुंबईचे भाजप उमेदवार मनोज कोटक यांनी सकाळपासूनच प्रचाराला सुरुवात करण्यावर भर दिलाय. भांडूपच्या जयंत पाटील उद्यानात त्यांनी लाफ्टर क्लब सदस्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी काही वेळ बॅडमिंटनचाही आनंद लुटला. कल्याण लोकसभा मतदारसंघातले शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिव्यामध्ये प्रचार रॅली काढली. यावेळी शिवसेनेनं मोठं शक्ती प्रदर्शनही केलं. तर दिवावासीय या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं बघायला मिळालं. पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीला जबरदस्त झटका बसलाय. कारण निवडणूक आयोगानं त्यांचं शिट्टी हे निवडणूक चिन्हच गोठवून रिक्षा हे चिन्ह दिलंय. आता हे नवं चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं आव्हान बहुजन विकास आघाडीसमोर निर्माण झालंय. गेल्या 2 दिवसांपासून उकाड्यानं हैराण असलेल्या रायगडकरांना पावसानं चांगलाच दिलासा दिलाय. संध्याकाळी उशिरा पावसाच्या तुरळक सरींनी शहरात हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावली. शहरातील संगमेश्वर तालुक्यातील धामणी परिसरात गारांसह जोरदार पाऊस झालाय. त्यामुळे उकाड्यानं हैराण असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. मनमाडच्या सिन्नर आणि निफाड तालुक्यात विविध भागात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालाय. उकाड्याने हैराण झालेल्या सातारकरांनाही थोडासा दिलासा मिळाला आहे. अवकाळी पावसानं इथेही हजेरी लावली. त्यामुळे गरमीने बेहाल झालेला सातारकर सुखावलाय. सातारा शहरासह महाबळेश्वर, पाचगणी, वाई, लोणंद परिसरातही जोरदार वाऱ्यासह पावसानं चांगलेच झोडपून काढलं. कोकणातल्या काही भागांमध्येही गारांचा पाऊस झालाय. संगमेश्वर तालुक्यामध्ये जोरदार गारांचा पाऊस झाला. दरम्यान या गारांच्या पावसामुळे ऐन बहरात असणारं आंब्याचं पीक मात्र संकटात सापडलंय. आणि आता बघूयात राज्यभरातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. राजुरा शहरातील एका खाजगी कॉन्व्हेंटच्या वसतिगृहातल्या 2 लहान मुलींना प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप होतोय. कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. गावठाणामधील नांदेवडेकर कुटुंब आईच्या अंत्यसंस्काराला जाताना अपघात झाला. या अपघातात 2 जण ठार झाले असून यामध्ये 5 जण गंभीर जखमी झालेत. गडहिंग्लजमध्ये एसटी आणि सुमोची भीषण धडक होऊन एकाच गावातील 5 जण जागीच ठार झाले. गडहिंग्लज महागाव रस्त्यावर हा अपघात घडलाय. बेळगाव जिल्ह्यातील खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर या एका अपघातात जखमी झाल्या आहेत. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं गाडीला अपघात झाला. रामनवमीनिमित्त बंजारा बांधवांची काशी असलेल्या पोहरादेवी इथे जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात झाला. जालना जिल्ह्यातील भाविक असलेल्या बोलेरो गाडीच्या चालकाचं नियंत्रण सुटलं आणि शेंदूरजना भागातील धोकादायक वळणावर गाडी उलटून अपघात झाला. मनमाडमध्ये एक ऑटो रिक्षा पलटी होऊन त्यातील 15 शेतमजूर जखमी झाल्याची घटना घडली. मालेगाव वडनेर खाकुर्डी मार्गावर हा अपघात झालाय. वर्ध्यातील हिंगणघाट मार्गावरील धोत्रा इथे एका अज्ञात ट्रक चालकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. ट्रक चालक आंध्र प्रदेश इथला रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत असली तरी अजून त्याची ओळख पटू शकलेली नाहीये. तिकडे रत्नागिरीच्या खेड तालुक्यात दुचाकी आणि एका 4 चाकीचा अपघात झाला. यामध्ये इको गाडी चक्क पुलावरून खाली कोसळली आणि भीषण अपघातात दुचाकी स्वारासह गाडीतील 4 जण गंभीररित्या जखमी झाले. बातमी आहे क्रीडा विश्वातून. राजस्थान रॉयल्सच्या सामन्यात राजस्थाननं विजय मिळवलाय. राजस्थानने 4 विकेट राखून मुंबईला नमवलं आणि यंदाच्या IPL मधील दुसरा विजय आपल्या नावावर करून घेतला. कर्णधार विराट कोहली आणि AB डिव्हिलियर्सच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर अखेर बंगळुरूच्या संघानं यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवलाय. या विजयाबरोबर बंगळुरूनं अखेर IPL 2019च्या गुणतालिकेत आपलं खातं उघडलंय.
किंग्स 11 पंजाब संघाला काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं। या सामन्यात ख्रिस गेलचं शतक फक्त 1 रननं हुकलं। राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामन्यात महेंद्रसिंग धोनीने पंचांनी मागे घेतलेल्या नो बॉलच्या निर्णयावर मैदानात येऊन आपली नाराजी व्यक्त केली होती। मात्र यावर वीरेंद्र सेहवागनं आपली नाराजी व्यक्त केली आहे। माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांनी धोनीच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे। कोणत्याही खेळाडूनं अशा पद्धतीची वर्तणूक करणं हे खेळाला लाज आणणारं आहे, अशी टीका त्यांनी केली आहे। सध्या बहुचर्चित असलेली अभिनेत्री सारा अली खान राजकारणात उतरण्याची चर्चा आहे। सारानं तिला राजकारणात उतरायला आवडेल हे वक्तव्य करून सर्वांचं लक्ष वेधलंय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सारानं केलेल्या या वक्तव्याला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे।